नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरेतून नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत स्वयंपाकी कम शिपाई या पदाची भरती निघालेली आहे. बरेचसे विद्यार्थी यासाठी अर्ज भरायचा प्रयत्न पण करत आहे आणि तुम्ही पण या ठिकाणी अर्ज भरायचा विचार करत असाल तर अगोदर ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. ह्या जर तुमच्याकडे व्यवस्थित असेल तरच तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरायचा, अन्यथा आपला अर्ज भरू नका. कारण या ठिकाणी ₹1000 तुम्हाला एक्झाम शुल्क मागितलेले आहे आणि यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की आम्ही शॉर्टलिस्ट या ठिकाणी लावणार आहोत. ठीक आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा. चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ही भरती निघालेली आहे, ही फक्त 7वी पासवर असणार आहे. लक्षात ठेवायचं, 7वी पास या ठिकाणी मागितलेलं आहे. वर तुमचं हायर एज्युकेशन किती पण चालते आणि ते यासाठी वयोमर्याद असणार आहे 18 ते 38 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मागास वर्गांना 5 वर्ष अधिक आणि एक्झाम शुल्क असणार आहे ₹1000. ही फी तुम्हाला डीटी स्वरूपात भरायची आहे. तर याबाबतचा सविस्तर व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवर बनवला आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो व्यवस्थित चेक करू शकता. मित्रांनो, नंबर 1 असणार आहे तुमच्याकडे 7वी उत्तीर्ण मार्कशीट असणे गरजेचं आहे. लक्षात ठेवायचं, 7वी पासची जर मार्कशीट असेल तरच तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता. 7वीची मार्कशीट तुम्हाला आता नसेल तुम्ही शाळेतून आणू शकता, डुप्लिकेट पण आणू शकता, पण ते टक्केवारीची आणायची. ठीक आहे, तुमच्याकडे जर ग्रेडची मार्कशीट असेल तर ती जोडायची नाही. टक्केवारीची मार्कशीट तुम्हाला या ठिकाणी आणावी लागेल. ठीक आहे, 7वीची मार्कशीट या ठिकाणी महत्वाची आहे. नंबर 2 बघा, या ठिकाणी हे महत्वाचं आहे, उमेदवाराकडे स्वयंपाकाचे पुरेसे ज्ञान व त्यासंबंधी अनुभव असणे आवश्यक आहे. तर तुमच्याकडे अनुभव सर्टिफिकेट या ठिकाणी लागेल. मित्रांनो, लक्षात ठेवायचं, अनुभव सर्टिफिकेट तुम्हाला अर्ज भरताना जोडावा लागणार आहे. अर्ज भरताना तुम्हाला ते नमूद पण करावं लागणार आहे आणि अर्ज भरताना ते जोडावं लागणार आहे. कारण बरेचसे लोकांना असं वाटत आहे की फक्त या ठिकाणी ज्ञान म्हटलंय, ज्ञान तर प्रत्येकाला असते, पण ते सर्टिफिकेट पण तुम्हाला या ठिकाणी अर्जासोबत जोडावं लागणार आहे. जर तुम्हाला आता जर नाही मागितलं तर 100% पुढे पण मागणारच आहे, पण आताच तुम्हाला या ठिकाणी ते जोडावं लागणार आहे. त्याचीच माहिती तुम्हाला आताच अर्ज भरताना टाकावी लागणार आहे. या ठिकाणी पेशंट रकाना दिलेला आहे अनुभवाचा. तो ठिकाणी बघा, स्वयंपाकी कामाचा अनुभव या ठिकाणी मागितला, हा रकाना दिलेला आहे, हा तुम्हाला भरावा लागणार आहे. ठीक आहे, आणि त्यासाठी सर्टिफिकेट पण तुम्हाला आवश्यक राहणार आहे. बघा, नंबर 3 आहे, मान्यता प्राप्त संस्थेचा स्वयंपाक अभ्यासक्रम प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. लक्षात ठेवायचं, तर एखाद्याजवळ कुकचं सर्टिफिकेट असेल, कुकचं म्हणजे एखादा डिप्लोमा वगैरे केला असेल, तर त्यांना या ठिकाणी प्राधान्य दिल्या जाणार आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं, या विद्यार्थ्याची अगोदर नियुक्ती केल्या जाईल. या विद्यार्थ्याला मुलाखतीमध्ये अगोदर प्राधान्य दिल्या जाणार आहे. तर तुमच्याकडे प्रमाणपत्र नसेल तरी तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता, पण ज्यांच्याकडे हे प्रमाणपत्र आहे त्यांना या ठिकाणी प्राधान्य दिल्या जाईल. म्हणजे या विद्यार्थ्याचं सिलेक्शन लवकर होण्याची शक्यता आहे. ठीक आहे, बिना प्रमाणपत्रात तुम्ही अर्ज भरू शकता. पण मित्रांनो, या ठिकाणी लक्षात ठेवायचं, हे 2 जे आहे हे खूप महत्त्वाचे आहे. अर्ज भरताना तुम्हाला हे लागणारच आहे, 7वीची मार्कशीट आणि एक्सपिरियन्स सर्टिफिकेट. ह्या जर 2 गोष्टी तुमच्याजवळ असेल तरच आपला अर्ज भरायचा, अन्यथा आपला अर्ज या ठिकाणी भरायचा नाही. आणि सर्वात महत्त्वाचं की या ठिकाणी तुमची शॉर्टलिस्ट लावल्या जाणार आहे, असं या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे. ठीक आहे, या ठिकाणी एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, या ठिकाणी डॉक्युमेंटची यादी दिलेली आहे. 7वी, 10वी, 12वी, तर बघा, स्वयंपाक कामाचा अनुभव दाखला या ठिकाणी स्पष्ट मागितलेला आहे. शैक्षणिक पात्रतेबाबत माहिती भरताना उमेदवारांनी त्याची पात्रता खालील दिलेल्या क्रमानुसार नमूद करावी. 7वी, 10वी, 12वी म्हणजे तिन्ही तुम्हाला या ठिकाणी आवश्यक आहे. खास करून 7वीची मार्कशीट तुम्हाला या ठिकाणी लागेलच. ठीक आहे मित्रांनो, तर संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. जर तुम्हाला अर्ज या ठिकाणी भरायचा असेल तर 6 जुलैची अंतिम तारीख आहे आणि अर्ज तुम्हाला फक्त स्पीड पोस्टनेच पाठवायचा आहे. पण 7वीची मार्कशीट आणि एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुम्हाला अर्जासोबत जोडणे गरजेचं राहणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. ज्यांना हा अर्ज भरायचा त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.